कधीही विभक्त नसणे, अखंड देवाचे अनुसंधान असणे, देवाच्या सुस्वरूपामध्ये अखंड तदाकार राहणं, या स्वरूपाचंच नाव भक्ती साधन आहे, भक्ती आहे. आणि ही भक्ती नारद महर्षीने भक्तिसूत्र सांगत असताना देवाने त्याची मान खाली घालावी, देवाने हा भक्तीचा रस त्यांच्या पुढे सांगावा म्हणून नारद महर्षीला फक्त कीर्तन देवलोकांची होती. देवालोकामध्ये जायचं आणि नारद महर्षीने कीर्तन सांगायचं. बरं, नारायण नारायण उभा करीतो कीर्तन, उभ्याने कीर्तन करायचं, बसून नाही. नारायण नारायण नारायणी कीर्तन सांगायचं आणि कीर्तनामध्ये भक्तिसूत्र सांगायची, नवविधा प्रकाराची भक्ती सांगायची आणि देवलोकांनी मान बोलवायची. आता भक्ती जर सांगत राहिलो आपण, खरं तर नारद महर्षीने भक्तिसूत्र सांगून देवाने हा मान हलवायची आणि भक्तीचाच अंग सांगत असतात, अंतरंग बाह्यरंग सगळ्या रंगाची भक्ती सांगत असताना 2 तासामध्ये बसवायचे सगळं, अंतरंग बाह्यरंग. पण अंतरंगाने भक्ती केल्यानंतर भक्ती सुख रूप आधी आणती. आताही भक्ती चांगली आहे आणि बहिरंगाने भक्ती केली पण चांगली आहे, वाया राहणार नाही. म्हणून नारदाला देवलोकांची कीर्तनं होती. आता आम्हाला जी कीर्तन आहे ना, कोरोनाच्या काळामध्ये जी जी मेलेली माणसं आहेत त्यांच्या पुण्यतिथीची कीर्तन आम्हाला असतात. मग त्याच्या काळात माळ असेल नसेल, पण नारदाने कीर्तन देवलोकामध्ये सांगायचंय. त्रिलोक्य भ्रमण फिरत नारद, त्या सगळे गोविंद फिरत शिंदत असे. नारद मंजुळ सोसरे गीती गाय, मार्गी चालत आहे संगी आई. देवानी संघ चालावं, का देवानी संघ चालावं? नारद महर्षीकडे भक्तिसूत्र होते, नवविधा प्रकाराची भक्ती होती आणि भक्तीला पाहून परमात्मा बोलत होता, परमात्मा येत होता. उलट संत सांगतात भगवान परमात्मा याच अभंगामध्ये आहे. अमृताचं श्रवण केल्यानंतर, भक्तीचा अंगीकार केल्यानंतर, भक्तीच्या रसाने उचंबळून गेलेलं हे शरीर आता कुठे ठेवायचं? इकडं ठिकाणी ठेवण्यापेक्षा तुकोबाराय म्हणतात सर्व काळ संतांच्या संगतीत लागावा. सगळ्यांनी भक्ती श्रेष्ठ आहे. भक्ती करत करत अमृत प्राशन केलेलं आहे. जिवे गोड 3 अक्षराचा रस, अमृत दयाच फिके पुढे सगळ्यांना फिकं करणारं हा भक्ती रस, हा आनंदाचा रस, आनंद जीवनामध्ये प्राप्त झाला. तो सर्व सुखाचा दागिना लिहून भक्तीने उतंबळून गेलेला अंग तुकोबाराय म्हणतात हा भक्ती रस कसा आहे सांगायचं का समाजापुढे? हा रस आनंदाचा, हा रस आनंदाचा. हा रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा. हा रस आनंदाचा आहे, नाम घोष करण्यासाठी. कोण हा दैवाचा? अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हे सगळे दैववान आहात, भाग्यवान आहात की 75 वर्ष भक्तीची परंपरा टिकून आजही आपल्या ठिकाणी तो भाव उचंबळून आलेला आहे. तो प्रसन्नता चेहऱ्यावर दिसते, देखे अखंडित प्रसन्नता. प्रसन्नतेच्या पुढे सर्व दुःख जोडून जातात. कोण हा दैवाचा? म्हणून विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ कुरुकली हे भाग्यवान आहात की एवढ्या लोकांच्या मुखातून नामोत्सव निमित्ताने का होईना सगळ्यांच्या मुखातून नामचिंतन करून घेताय, हे खरे भाग्यवान आहे. भगवान परमात्मा जे जे चिंतन करणारे आहेत त्यांच्या जवळ परमात्मा आहे. तुकोबाराय म्हणतात अमृताकडे वळालं, नामामृताने जीवन तृप्त झालं आणि नामामृताने जीवन तृप्त झाल्यानंतर संत संगतीमध्ये गेलो. संत संगतीने काय लाभ झाला हे नंतर सांगता येईल. सर्व काळ, सर्व पूर, आनंदाचे पूर संतांच्या संगतीमध्ये प्राप्त झाले. 3ऱ्या चरणामध्ये ब्रह्मादिकाशी शिराणी
ब्रह्मादिक देवांना अप्रमित जे सुखाची प्राप्ती असते, ब्रह्मदेवापेक्षा कितीतरी 100 पटीने ब्रह्मादिक देवाला जे सुख नाही त्यापेक्षा कितीतरी 100 पटीने नामधारकाला हे सुख आहे. म्हणून ब्रह्मादिकाची शिराणी तो आनंद मेदिनी. ब्रह्मादिकाला त्या सुखापेक्षा नामधारकाला आगळं वेगळं सुख आहे. जगद्गुरु तुकोबराय 4थ्या चरणामध्ये सांगतात, नाही वैकुंठीचा पांग धावे कथे पांडुरंग. वैकुंठामध्ये भगवान स्वतः सांगतात, मी वैकुंठात नाही, अमृतरूपीच्या निमित्ताने का होईना हे सर्व साधक माझं चिंतन करतात. मी वैकुंठात दिसणार नाही, पण त्यांच्याजवळ मात्र मी आहे. वैकुंठात राहणं मला पसंत नाही, पण माझे जे नामधारक आहेत, माझं जिथं जिथं चिंतन चालू आहे त्या त्या घरामध्ये मी राहतो. एकंदरीत 14 घरं माझी आहेत आणि 14 घरामध्ये मी राहतो. ज्यांचे कान सातत्याने भगवान परमात्म्याची कीर्ती ऐकण्याकरता तत्पर आहेत, त्या कानामध्ये भगवान परमात्मा शिरतो. ज्यांच्या हृदयाचा विषय एकच आहे, त्या विषयामध्ये हृदयामध्ये दुसरा प्रवेश नाही, त्यांच्या हृदयामध्ये राहतो, त्यांच्या मुखातून शिरतो. एकंदरीत 14 भगवान परमात्मा 14 ठिकाणी राहतात आणि 14 ठिकाणी राहून वैकुंठात जाऊन काय करणार आहात तुम्ही? मी तर 14 ठिकाणी राहतो. माझे कथा कीर्तन जिथं चालू आहे मी तिथं वास्तव्य करतो. वैकुंठात जाऊ नका, तुम्हीही जाऊ नका. संत सांगतात, यदा कदाचित तुमच्या आवडीने काही तपश्चर्या तुम्ही केली वैकुंठाला जाण्यासाठी, तरी तुम्ही वैकुंठात जाल. तिथं जाऊन काय करावं लागेल? इथं तरी ज्ञानाची देवण घेऊन चालली, इथं तरी टाळ घेऊन उभा राहिलेत काही असे करतात. जसं काही एखाद्या मंत्र्याच्या पुढे उभे राहिले, त्यांना भाग्यवंत नटी हरी कीर्तनात. इकडच्यांना इकडं देता येतं, इकडच्यांना इकडचं ज्ञानाची देवण घेवण करता येते. वैकुंठात तपश्चर्या करणारा जाणारा विचारलं, काय जाऊन करणारा तिथं? वैकुंठा जावणी काय बा करावे, उगीच बैसावे मौन रूप. तिथं जाण्यापेक्षा कुरुकली जा ना, खुर्चीवर बसून तरी ऐकशील ना. तुम्ही सगळे सोडून माय बाप बरं का. तुमचं शरीर आता थकलं असेल, तुम्हाला जमत नसेल बसायला, मग तुम्ही खुर्चीवर बसलात. खऱ्या अर्थाने तुम्ही पूर्वजन्मामध्ये इंद्र होता म्हणून तुम्हाला खुर्ची मिळाली, मला काय नाही खुर्ची मिळाली. काय करणार तो वैकुंठाला जाऊन? उगीच बैसावे. मग भगवंताला सांगतात, वैकुंठाशी आम्हा नको झाले हरी, आम्हाला वैकुंठात पाठवू नको, आम्हाला पाठवू नको. तिथं गपचूप बसावं लागतं. तिथं ज्ञानाची देवण घेवण नाही. उलट वैकुंठातील देवलोक या मृत्यू लोकांच्या देहाची इच्छा करतात, स्वर्गातले देवलोक या देहाची इच्छा करतात. आम्हाला कशाला वैकुंठाला पाठवतो? मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. मृत्यू लोकातला जन्म मिळाल्यानंतर इथं ज्ञानाची देवण घेऊन चालते. हे हृदयीचे ते हृदय घातले, या हृदयातून त्या हृदयामध्ये घालता येतं. म्हणून वैकुंठात नको जाऊ. पण एकाने ऐकलंच नाही. म्हणला वैकुंठामध्ये शयन करत असतात पांडुरंग परमात्मा, पण त्यांच्या कानावर ही गोष्ट पडली नव्हती. माझे भक्त गाठी येते, नारदा मी उभा देते, कोठे नका पाहू करा ही कथा, तेथे अवचिता सापडे परी तयापाशी पांडवा, मी हरपाला घेसावा, जेथे नाम घोष बरवा करती माझा. माझा नामघोष जिथं जिथं चालू असेल, यदा कदाचित ही माणसं ऊस तोडत असतील, रानात खुरपत असतील, कारखान्याचं बिल आणायला गेले असतील, कोणत्या कोणत्या भागामध्ये असतील, पण माझं नामचिंतन चालू असेल, त्यांच्या बरोबर मी आहे. परितयापाशी पांडवा, रान अथवा घर एकांत लोकांत समाधान चित्त तेथे घडे. रानात असेल, घरात असेल, लोकांतात असेल,
एकांतात असेल कुठं का असाना, पण माझं चालू आहे ना नामचिंतन. मी तयापाशी पडलो, तिथं नामघोष चालू आहे. पण वैकुंठाला गेला तेवढा जाण्याला जेवढा त्रास झाला तेवढा त्रास येण्याला झाला. पुन्हा तिथून भागलं नाही, पुन्हा क्षीरसागरामध्ये गेला. आता तरी परमात्मा भेटेल ना. परमात्मा भेटण्याची वेळ असते, बुद्धीने साय झालं पाहिजे, संचित बरोबर असलं पाहिजे. बरोबर संचित नसेल, बुद्धीने सहाय्यता दिली नसेल तर कसा भेटे. आजचा चाललेला क्षण किती आनंदाचा असेल. या आनंदाला दुसरा शब्द नाही. ज्या कार्यकर्त्यांनी जी पराकाष्ठा करून एवढ्या भव्य दिव्य सभा मंडपामध्ये एवढ्या लोकांना जे बसवलेलं आहे, हा संतांचा सभा मंडप आहे. संत सगळ्यांना बोलवत आहेत, या सभा मंडपामध्ये बसा. पांडुरंगाचे नाव आहे, त्याचं नाव घ्या आणि आपल्या जीवनाचं कृतकल्याण करून घ्या. म्हणून वैकुंठ भेटला नाही, क्षीरसागरामध्ये गेला, तिथूनही परत आला. परमात्मा भेटत नाही, काय करावं. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची, नामदेवरायांची, जगद्गुरु तुकोबरायांची गाठ पडली. क्षीरसागरामध्ये नाही, वैकुंठात नाही. जे सुख वैकुंठी नसे ते सुख क्षीरसागरी नसे. पाहता वैकुंठी न दिसे ते सुख कीर्तनी उभा असे, छंदे टालावरी डुलत असे. तो परमात्मा कीर्तनामध्ये उभा आहे, प्रत्यक्षात कीर्तनामध्ये उभा आहे. म्हणून नामधारकाने नामचिंतन करावं. नुसतं नामचिंतन करून चालणार नाही, नामाबरोबर टाळी वाजवावी. नामचिंतन नामाबरोबर टाळी वाजवावी. नुसती टाळी वाजून भागणार नाही, चिंतन करावं, टाळी वाजवावी आणि तो परमात्मा पाहावा. गरजता नामाचे कल्लोळी, नामासरशे वाजे टाळी, महापातका होय होळी, वैष्णव मेळे मी उभा. या सगळ्या पूर्ण वैष्णवांच्या मेळेमध्ये तो परमात्मा उभा आहे. म्हणून वैकुंठात नको, क्षीरसागरामध्ये नको. म्हणून जिथं जिथं नामघोष करती बरोबर तिथे मी आहे. खऱ्या अर्थाने वैकुंठ भगवंताला पसंत नाही. जिथं जिथं भजन चालू आहे, नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडले. वैष्णवांच्या घरी सदा झणझणती टाळ, भजन असतं. म्हणून भजन करण्यासाठी, ऐकण्यासाठी परमात्मा वैष्णवांच्या दरबारामध्ये असतो. श्री संत निळोबारांची गाठ पडली आणि निळोबारांनी परमात्मा नाचत असताना पाहिजे. निळोबाराय म्हणतात, पहिली गोष्ट येत नाही, भेटत नाही, याच्यासाठी तप केले, याच्यासाठी जप केलेले आहे, व्यासाने अमोघ ग्रंथ केलेले आहेत. पण तो इथे आला नाही. आता जिथे नामचिंतन चालू आहे, परमात्मा तिथे उभा आहे. आता जा म्हणलं तरी इथून जाणार नाही. म्हणे नवधा येतो नी आता भक्ताशी टाकून. आता भक्ताला सोडून मी राहू तरी कुठे रे. मला वैकुंठ आवडत नाही, शेषशाही शयन आवडत नाही, मला भक्तांचा समागम आवडतो. ज्या भक्तांच्या मुखामध्ये अखंड नामगंगा वाहत असते त्या भक्ताच्या मागे पुढे राहतो, त्या भक्ताच्या समागमामध्ये राहतो. भक्त समागमे सर्व भावे
ज्यांनी सर्वस्व जीवन परमात्म्याच्या चरणी समर्पित केलेलं आहे, कायाने वाचाने मनाने उदार होऊन परमात्म्याची सेवा करतो, भगवान परमात्मा त्याच्या मागे पुढे उभे राहतो. भक्त म्हणून घेत असताना फार सुख वाटत असतं, पण भक्ती करत असताना तेवढी सोपी दिसत नाही, फार कठीण आहे. आपण म्हणू भक्ती भक्ती म्हणजे एक आपूची गोळी आहे. आपूची गोळी नाही, तुकोबारा वेगळ्या भाषेमध्ये सांगतात, भक्ती अंतरंगाने करत असताना तितकाच बाहेरंग देखील मोलाचा आहे. एखादा म्हणेल महाराज मी भक्ती करतो, देवाचं चिंतन करतो, पण माळ घालणार नाही, चालणार नाही. महाराज मी भक्ती करतो, आळंदी पंढरीची वारी करतो, कपाळाला गंध लावणार नाही, जमल का? एखादा म्हणतो महाराज आमचं फार यंदा चांगलं झालं, मुलीला मागणं आलं, जगाच्या वेगळं काय झालं सांगा, पण आनंदाने सांगतो महाराज मुलीला मागणं आलं, तिच्या घरात सासू नाही, चांगली गोष्ट आहे, सासरा नाही, चांगली गोष्ट आहे, नणंद नाही, जाऊ नाही, नवरा. किती आनंदाने सांगतो सांगा बरं. मुलगी देत असताना बघतो तिच्या घरातलं मोठं कुटुंब नसलं पाहिजे, सांगताना किती सांगतो, सासू नाही, सासरा नाही, दीर नाही, जाऊ नाही, नणंद नाही. सहज बोलता बोलता विनोदाने विचारलं, हे नाही ते नाही ते नाही, नवरा तरी आहे ना? नाही. ते नसून कसं जमलं? ब्राह्मण देखील असं म्हणतो, काका सुपारी नाही घ्या बागून, काका हळकुंड नाही घ्या बागून, काका पाण्याची येडे नाही घ्या बागून, काका म्हणतो नवरी नाही घ्या बागून. कसं जमलं पाहिजे तसं. हे नाही ते नाही, याच्यामध्ये हे नको ते नको असो. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात भक्ती अतिशय कठीण आहे. अंतरंगाने बाहेरंगाने हे साध्य झाल्यानंतर त्या भक्ताचं जीवन भगवान परमात्मा तयाचे मी माता मुकुट करी, त्या भक्ताला असं उचलतो परमात्मा. अंतरंग आणि बाहेरंग एकरूपतेला प्राप्त झाल्यानंतर तो भक्त माझ्या प्राणाईपेक्षा मला आवडतो, त्याचे चरित्र मी ऐकतो. तो भक्ताला उचलतो आणि डोक्यावर धारण करतो. त्या भक्तासाठी परमात्मा इतका व्याकुळ झालेला असतो, रात्र दिवस काही नाही त्या भक्ताचा टकमक वाट पाहत असतो. सगळ्या दिशेला तो परमात्मा वाट पाहतो. पूर्व दिशा, पश्चिम, दक्षिण, उत्तर अवलोकितो दिशाचारी, चारी दिशेला परमात्मा की कोणत्या दिशेने तो भक्त येईल, कधी मला भेटेल. माझ्या अंतःकरणातला जीवाचा घुस त्याला मी सांगेन आणि माझ्या अंतःकरणातलं बिरदे फिटेल, माझ्या जीवाचं घुस त्याला सांगेल. म्हणून भगवान परमात्म्याने अंतःकरणाचं घुस कोणाला सांगितलं नाही, फक्त अर्जुनाला सांगितलं. अर्जुनाला का? कोणापाशी सांगावं आणि कोणापाशी सांगू नये, हे महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर मालकाने जर पत्नीला सांगितलं ना, पारुबाई इकडे हे बघ हा दरवेळचा अंडा सापडलाय, कोणाला सांगू नाही बाई, कोणाला सांगणार नाही. लगेच पारू ठकीकडे जाते, ठकी इकडे तुला म्हणून सांगते. ठकी म्हणते मी कुणाला नाही सांगणार बाई. ठकी जाते गंगेकडे, गंगे तुला म्हणून सांगते, अख्ख्या गावाला चक्कर मारून येते, तुला सांगते तुला सांगते. जेही अंतःकरणात ते घुस जीवाची आहे. भगवंताने अर्जुनाला त्या सांगितलं की अर्जुनाच्या हृदयात राहणार आहे. तसं कोणापाशी बोलावं, कोणतं बोलावं, हे बोलत असताना त्या अंतःकरणामध्ये त्याची बैठक स्थिर झाली पाहिजे. म्हणून मला हे नको, मला ते नको, हे बोलत असताना असं नको तसं नको. अंतःकरण सुचिरभूत झाल्यानंतर भगवान परमात्माच त्या भक्ताच्या हृदयामध्ये येतो आणि प्रवेश करतो. भक्ताच्या हृदयामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याची इति कर्तव्यता आणि परिपूर्णता याच जन्मामध्ये भक्ती साधनेतून भगवान परमात्म्याला आपल्यासा करतो. जगद्गुरु तुकोबारा आहे, भक्ती भावे आम्ही बांधला से गाठी. आम्ही भक्तीने भावनेतून तो परमात्मा आमच्या गाठीमध्ये बांधलेला आहे, या हृदयामध्ये बांधलेला आहे. या हृदयामध्ये बांधल्यानंतर मानवी जन्माची यती कर्तव्यता आणि परिपूर्णता परमात्मा भक्तीने आपल्यासा केला.
भक्तीने आपल्यासा केल्यामुळे काय काय फायदा झाला, पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, थीर केली ती आचेपुळ होती, सिद्ध आणून लावली पडती. म्हणून भक्ती साधना सर्वात श्रेष्ठ साधना आहे. पण हीच भक्ती सुखाला रूपाला आधी आणि अंती ही सुखरूप करणारी आहे. भक्ती जितकी सोपी आहे तितकी तुकोबाराय म्हणतात भक्ती साधना कळसापर्यंत पोहोचवण्यासाठी ती तशी दुर्मिळ आहे, कठीण आहे. भक्तीचे कठीण चुलीवरली पोळी, सोळावरली बरं का, भक्तीचे कठीण सोळावरली पोळी, निवडे चोबळी विरळा शूळ. इतकी जरी सोळाची पोळी असेल तरी जगद्गुरु तुकोबारांच्या अवतार कार्यामध्ये भक्ती चिवडा म्हणून जगद्गुरु तुकोबाराय प्रगट झाले. आता तुकाराम समर्थ तयासी माझा प्रणिपात, जेणे अवतार घेऊन मृत्यू लोकात, दावीला भक्तिपंथ साधका. भक्तिपंथ साधकाला सोपा करून दाखवला, त्याच भक्तीचा अंगीकार आम्ही केला. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात डवराविलो भक्ती सुखे, सुखाने आम्ही दुरून गेलेलो आहोत. तुमच्याही जीवनामध्ये भक्तीचा आनंद प्राप्त व्हावा, नामामृत प्राप्त व्हावं, या उद्देशाने जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार कार्य आहे. भक्त चुडामणी जगद्गुरु तुकोबारायांच्या अवतार कार्यामध्ये भक्ती साधना जगापुढे सांगितली. तुकोबाराय भक्ती साधना सांगत असताना नुसतं आठवण सांगितलं असा त्याचा अर्थ नाही. काही पुराण पाहिली, काही शास्त्र पाहिली, वेद पाहिले आणि सगळ्यांचा सारांश काढला. डोळस भक्ती असावी. डोळस भक्तीमध्ये पुराण शास्त्र, शास्त्रामध्ये पुराणामध्ये वेदामध्ये ज्या भक्तीचं वर्णन केलेलं आहे त्या भक्तीचं रहस्य जगद्गुरु तुकोबारायांनी अनुभवलं आहे. आणि जगातल्या सर्व वाटा ज्या वेळेला थांबल्या त्यावेळेला संपूर्ण जगाताला सांगितलं आता सगळ्या वाट्या थांबलेल्या आहेत. कलियुगामध्ये एकच अशी वाट आहे की त्या वाटेने जात असताना नक्की परमात्म्यापर्यंत पोहोचणारी आहेत. अवघ्या वाटाला शीलत्व प्राप्त झाले. सांगू, सगळ्या वाटेला कलियुगामध्ये भक्ती अशी एक वाट आहे. अनेक वाटेला अनेक प्रकारचे रोग लागले, आजार जडलेले आहेत. भक्ती अशी एक वाट आहे, तर त्याच वाटेने तुम्ही जा. ज्याच्यासाठी भक्ती केलेली आहे तो परमात्मा तुमच्या पुढे आल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवशेने भेटे पांडुरंग, किंवा अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली नगळे साधन, उचित विधी विधान नकळे नगळे सर्वता, भक्तिपंत बहु शोभा, पुण्य नागवे पापा. हे सर्व पुण्य घेऊन आपण परमात्म्याच्या दरबारामध्ये आलात. परमात्मा करुणा अंतःकरणाने घड आहे, तो तुमच्याकडे पाहतोय. तुमच्या या भूतलावर जे जे कर्म आपण करतोय त्या सर्व दूषित कर्माचं हनन करण्याचं काम तो परमात्मा करतो. आणि योग्य असे वाटेला लावण्यासाठी संत महात्मे हे मार्गदर्शक आहेत. म्हणून नामामृत सेवन करत करत आम्ही काय करू, अभंगाच्या दुसऱ्या संत संगे सारू काळ, संत संगे सारू काळ. मिळालेल्या आयुष्यामध्ये सर्व काळ आणि सर्व वेळ आम्ही संतांच्या संगतीमध्ये लागल्यानंतर तो संत संगे सारुका थोर प्रेमाचा कल्लोळ. जगद्गुरु तुकोबाराय संतांची संगत का निवडली त्याचं प्रामुख्याने चिंतन करूया. जगात अनेक संगती आहे, पण
अनेक संगतीची अपेक्षा न करता संतांच्या संगतीमध्ये सर्व काळ सर्व वेळ आम्ही चिंतन करू आणि संतांच्या संगतीमध्ये आमचं जीवन सुखरूपतेला प्राप्त करू. संतांच्या संगतीमध्ये सर्व काळ आणि सर्व वेळ देवाच्या चिंतनामध्ये जातो. सर्व वेळ आणि सर्व काळ संतांच्या संगतीमध्ये देवाच्या चिंतनामध्ये जातो. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, कीर्तीची अपेक्षा सळीवाडे धर्म बहुपर्यायी भाविकाची जोडी काळ नाही घडी जातो करोनी चिंतन करवावे आणि का. संतांच्या संगतीमध्ये फार मोठा लाभ होतो, चिंतनाचा लाभ होतो आणि चिंतनापुढे सर्व दुःख जोडून जातात. ऐशे माझे नाम घोषे नाहीशी करशी विश्वाचे दुःखे, हे सामर्थ्य संतांच्या संगतीमध्ये आहे. अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले, सर्व जगाला सुखी करण्यासाठी संत शोधून इथे आलेले आहे आणि सर्वांना सुखी करण्याचं काम सुखरूप संतांच्या जवळ सुखरूपच असते. आणि ते संत भगवान परमात्म्याने सांगितलं, जे कार्य मला करता येत नाही माझ्याच रूपाने तुम्ही अवतीर्ण व्हा. म्हणून प्रत्यक्षात ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. ज्ञानोबाराय परमात्म्याच्या रूपाने इथं प्रगट झालेले आहे. तुकोबराय, नामदेवराय, एकनाथ महाराज, देवमान्य सर्वच्या सर्व संत परमात्म्याच्या रूपाने प्राप्त झालेली आहे, प्रगट झालेली आहे. संत रूपे तुम्हीच धरा. विश्वंभरा अवतार परमात्म्याचा अवतार म्हणजे ज्ञानोबारायांचा अवतार आहे. त्या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण, सामुदायिक पारायण, मला जी गोष्ट ऐकायला मिळाली, अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जवळजवळ 75-80 लोक वाचायला बसलेले. ज्ञानोबाराई आपली आई आहे. ज्ञानेश्वरी वाचत असताना आईला भक्तिरूपी पाना फुटलेला आहे, ज्ञानरूपी भक्तिरूपी पाना फुटलेला आहे. त्या ज्ञानोबाराईला आई म्हणण्याची नाथमारांनी शिकवण दिलेली आहे. ती माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे आणि पारायण चालू असताना जी भाव अंतःकरणामध्ये गाठ बांधलेली आहे, त्या भावनेच्या द्वारे ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. भाव अक्षराचे गाठी किंवा भावधोरणीया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हानी तयावरी. त्यांच्या अंतःकरणात शुद्ध भाव आहे. हा शब्दाचा मी जरी व्यापार करत असेल, मी शब्दाची रत्न जरी तुमच्या पुढे ठेवत असेल, पण तुम्ही ज्ञानेश्वरी वाचणार आहात. ज्या भावनेतून अक्षराकडे बघत असाल, त्या अक्षरातून रसस्वाद प्रगट होत असेल, त्या अक्षरातून ज्ञानोबारांचं दिव्य रूप दर्शन घडत असेल आणि दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा ज्ञानोबारांच्या अक्षरातून ज्ञानोबारांचं दर्शन घडत असेल आणि तो भाव तुमच्या हृदयामध्ये प्रकट होऊन हेच देवाचं ज्ञानोबारांचं दर्शन आणि अक्षराच्या रूपाने हेच समाधानाचं आहे. ते अक्षराने लिहिलेल्या अक्षरामध्ये ही दिव्यता ताकद आहे. म्हणून लोक आनंदाने सांगतात, महाराज तुम्ही आमच्या घरी आलात, आमचं फार भाग्य आहे. महाराज तुम्ही आलात, आमच्या ज्ञानेश्वरीचं वाचन चालू आहे. मग सहज बोलता बोलता विनोदाने विचारलं त्याला, किती दिवसापासून ज्ञानेश्वरी वाचता? म्हणजे महाराज 4 महिने झाले ज्ञानेश्वरी वाचतो. आनंदाची गोष्ट आहे. 4 महिने वाचत असताना थोडी ज्ञानेश्वरी वाचतो. पुन्हा मी ड्रायव्हरचा धंदा करतो, एसटी ड्रायव्हर आहे, कंडक्टर आहे, मला ते जावं लागतं. तेही जनतेची सेवा आहे, ती मला सेवा करावी लागते. त्याला बरं म्हणायचं आणि सहज विचारतं, बोलता बोलता विचारलं, आजचा कितवा अध्याय झाला म्हणलं ज्ञानेश्वरीचा? म्हणलं महाराज ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय असतो का? बिन अध्यायाची ज्ञानेश्वरी आहे. भाव धरावा, तो भाव डोळस असावा, ज्ञानमयी भाव असावा. म्हणून आंधळा ज्ञानेश्वरी पाठ आहे, इतकी देवता त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. 75-80 लोक वाचायला बसतात. मला जाता जाता परमेश्वराच्या चरणी एक प्रार्थना करायची.
अमृत उत्सवाच्या निमित्ताने का होईना एवढी माणसं इथे आलेली आहे. एवढ्या माणसांनी ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी ऐकलेली आहे, अभंगाचं चिंतन ऐकलेलं आहे. गेले 5-6 दिवस अनेक महाराजांनी अनेक अभंगाच्या रूपाने अनेक पैलू तुमच्या पुढे ठेवलेले आहे. त्या अनेक पैलू अनेकांना सांगावं आणि या भक्तीची वाट दाखवावी. बाबा, ज्याच्यामध्ये तू अडकलायस ना, आता अडकू नको, तरी जडजोडी वैरागी हे भक्तीची वाटे लाग. जी पावशी अव्यंग निजधाम माझ्या निजधामाला प्राप्त होण्यासाठी या सभामंडपामध्ये ये, ज्ञानेश्वरी वाच, कीर्तन ऐक आणि माझ्या स्वरूपाला प्राप्त हो. म्हणून संतांच्या संगतीमध्ये जयघोष करू, आनंद कीर्तन करू. आनंद कीर्तन, कथाकली घोष, आवडीचा रस, प्रेम सुख, मजाही आवडे वैष्णवांचा संघ. संत वैष्णव मी आवडीने त्यांच्या संगतीत जाईल. माझा आयुष्यातला क्षण काळ मी त्यांच्या संगतीमध्ये लोटेल आणि सर्व प्रेम सुखाला, त्या पुराला मी सामोरं जाईल. तोही आनंदाचा पूर माझ्या हृदयामध्ये मी प्रकट करीन. म्हणून संत संगे सर्व काळ जगद्गुरु तुकोबराय संतांच्या संगतीची अपेक्षा करतात. ब्रह्मांडिकाची पद इतकं श्रेष्ठ असताना देखील त्याच्याबद्दल नकारात्मक उत्तर देतात आणि संतांची संगत मागतात. ब्रह्मदेवाच्या पदात आणि संतांच्या संगतीमधला फायदा काय आणि तोटा काय या स्वरूपाचं चिंतन करायचं, सेवेला पूर्ण द्यायचा. खऱ्या अर्थाने संतांची जी सेवा आहे ती देवाला अप्रमित आहे. देवाला ती सेवा आवडते. भगवान परमात्म्याच्या पोटामध्ये 14 भुवन आहेत. जरी भगवंताला निवद दाखवला, भगवंताच्या पोटामध्ये 14 भुवन आहे. यशोदा मैयाला काठी हातात घेतल्यावर दाखवलं. त्यात पुन्हा कृष्ण परमात्मा आहे, पुन्हा यशोदा आहे, पुन्हा यशोदेच्या हातात काठी आहे आणि 14 भुवनामध्ये असणारे सगळे जीवजंतू आहेत. म्हणून वारकरी लोक देवाला निवद दाखवतात. भगवंताच्या पोटातले 14 भुवन तृप्तीचा लेकर देतात. 14 भुवन तृप्तीचा लेकर देतात, पण भगवान परमात्मा तृप्तीचा लेकर देत नाही. कारण नाथ महाराजांची गाठ पडली. नाथ महाराज आपल्या भागवतामध्ये चिंतन सांगतात, मुख्यत्व संतांची सेवा हे जी साधना आवड देवा, किंवा तुका म्हणे संत सेवा हे जी देवा उत्तर. पण ज्या वेळेला संतांचे लढीवाळ देवाचे जे लढीवाळ भक्त संत आहे, त्या संतांना जीव घातल्यानंतर भगवान परमात्मा तृप्तीचा ढेकर देतो. म्हणून तुका म्हणे संत सेवा हे जी देवा उत्तर. 14 भुवनांमध्ये सर्वांनी जीवन जेवलं तरी भगवान परमात्मा ढेकर देत नाही. संतांना जीव घातलं की भगवान परमात्मा ढेकर येतो. संत ते माझे रूप आहे, ते माझे लढीवाळ आहे. अशा संतांच्या जवळ जाणं, सर्व काळ सर्व वेळ त्यांच्या चिंतनामध्ये जर काळ काढला, संत प्रसन्न होतील. आणि संत प्रसन्न झाल्यानंतर परमार्थ फलद्रूप होईल. संत कृपा दयाशीच फळे, ज्याचे चित्त वळे परमार्थी. काय एवढे सुखा मग संत संग जोडता. संतांची म्हणून संतांची संगत करायची. देवाची हाते लागे तया, देव त्यांच्या हस्तगत होईल. संतांची संगत का करायची? संतांच्या ताब्यात देव आहे. वेदाने, शास्त्राने, पुराणाने हात उभा करून सांगितलेला आहे. म्हणून संतांची संगत धरा. संतांची संगत धरल्यानंतर संतांना प्राप्ती नाही, आईशे वेद देती ग्वाही. ज्या भगवान परमात्म्याच्या श्वासापासून ज्या वेदांची उत्पत्ती झालेली आहे, ते वेद देखील हात उभा करून सांगतात त्या संतांच्याकडे. आणि संतांची कृपा फलद्रूप झाल्यानंतर संत देवाच्या हाती लागे तया. संत दया प्रसन्न,
म्हणून संतांची संगत करायची, ब्रह्मादिकाची शिराणी, तो हा आनंद वेधी. आम्हाला तो आनंद आहे, पण पदामध्ये आम्हाला आनंद नाही. ब्रह्मादिका पदामध्ये दुःखाची शिराणी आहे. ब्रह्मादिका पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्त जरी त्या पदाशी चित्ताला आम्हाला नको. जरी एका कदाचित मिळालं, कल्पना करा, आपल्या गावामध्ये एक सरपंच झाले, सरपंचाने पुन्हा तालुक्यातील आमदार झाले, आमदार पदातून खासदार झाले. आता ती पदच आता जवळ झालेली आहे. खासदार झाले, खासदारातून मंत्री झाले. बघा कशी पदं मिळाली. मंत्री झाले, मंत्री झाल्यानंतर पंतप्रधान झाले. आता कोणतं पद राहील सांगा बरं? राष्ट्रपती झाल्याचं म्हणून झालं. पण त्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतीला वाटू लागलं आता हे पद काही बरोबर वाटत नाही. आता कुरुकली गावात जावं, तिथं नामसप्ताह चालू आहे, माळ घालावी आणि वारकरी होण्यामध्ये ते पद सांगतात. म्हणून या पदापासून तिथपर्यंत पदापर्यंत त्यांची देखील ही इच्छा आहे आणि सहजरित्या संतांच्या संगतीमध्ये आपण प्राप्त लागलेलो आहोत, संतांच्या काशीला लागलेलो आहोत. ब्रह्मादिक पदाची ही आहे. चौथ्या चरणामध्ये गजगुरु तुकोबाला म्हणतात, नाही वैकुंठीचा पांग कथे धावे पांडुरंग. म्हणून हरिकथा करायची. हरिकथा करत असताना मुखाने रामनामाने अमृताची ध्वनी प्रज्वलित करून ज्या देवाच्या समोर अमृतमय जीवन, अमृताच्या धाराच देवाच्या समोर व्हायच्या. आपल्याला अमृताच्या धारा वाहे देवाच्या समोर, देवाच्या समोर आपण सगळीजण आहोत. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. ही वाणी रंगलेली आहे आणि याच वाणीच्या माध्यमातून सर्वजण आपण पांडुरंग परमात्म्याच्या पुढे अमृताच्या धारा, अमृताची वाणी भगवंताच्या चरणी समर्पित करायची आहे. जगद्गुरु हरिकथा आमची ऊर्ध्ववाहिनी आहे. हरिकथा जी आहे ऊर्ध्ववाहिनी आहे. तो परमात्मा त्या कथेला धावतोय, त्या कथेमध्ये उभा आहे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. इथं देव आहे, हे भक्त आहे आणि त्याचं नामचिंतन चालू आहे. तेथीचे उत्तम, हे उत्तम हळवेळ चालू आहे. चरणरज वंदिती, त्याचा परिणाम जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती साधर. जे पवित्र हरिकथा, देवाची हरिकथा ऐकली, रामाची कथा ऐकली, आपलं जीवन पवित्र झालं. आणि पवित्र जीवनामध्ये जर आता आपण असं ठरवलं की आता भक्ती साधनेतून आता मला मुक्त व्हायचं आहे, आता मला मुक्तीचा अभ्यास करायचा आहे. कशासाठी मुक्तीचा अभ्यास करायचा आहे? मुक्त होण्यापेक्षा वैष्णव वारकऱ्यामध्ये हा एवढा मोठा अलौकिक भक्तीचा आनंद आहे. मुक्त कशासाठी व्हायचं आहे? मुक्त व्हावे कशासाठी? येणे रसे तुटी, या रसाने कोणत्याही काळामध्ये हा भक्तिरस नाश पावत नाही. तर मुक्तीची का अपेक्षा करावी? यदा कदाचित मुक्तीची जर अपेक्षा केली, भक्ती सोडा, मुक्ती, रिद्धी सिद्धी ह्या कोणी अपेक्षा कराव्या? ज्या भिकारी आहेत. वैष्णवाने अपेक्षा करू नये. म्हणून नामदेवरायांनी अनेक संतांनी सांगितलं, नामा कर्त तीर्थ द्वापराने कली चालियुगामध्ये भक्ती करून काय मागितलं देवाकडे? काय मागितलं? मुक्ती माग. अरे मुक्ती मागितली असती, पण हे जे संत आहेत ना ते हसतील. काय घालून कोणाबाईने जन्म दिला, जन्म देऊन मुक्तीची अपेक्षा करतो. मुक्ती नैश्वर आहे, मुक्ती अपेक्षा रहित आहे संतांच्या जीवनातून. एकदा कदाचित नामा तू ब्रह्मज्ञानाची अपेक्षा कर, भगवान परमात्मा तुला ब्रह्मज्ञान देतील. नामदेव म्हणतात, सार झाली ब्रह्मज्ञानी, त्या आईच्या उदरामध्ये जन्म घेतला मी. ती आई देखील म्हणेल, काय अभिकार्याला जन्म दिला? ह्यांनी ब्रह्मज्ञानाची अपेक्षा केली. मुक्ती नको, ब्रह्मज्ञान नको.
नामा सांग काय पाहिजे. मज प्रेम पडिये देवा न मागे काही आणि का केशवा. केशवा भगवंता तुझं प्रेम मला भास. भक्तीने जीवन उचंबळून जातं म्हणून येणे रशी तुटी. हा रस जर जीवनामध्ये परिपूर्ण करणार आहे किंबहुना भक्तीच्या माध्यमातून जी जी इच्छा करणारी आहेत ती तृप्तीचा ढेकर देणारी जर भक्ती असेल आणि त्याने जर जीवन तृप्त होत असेल तर का मुक्तीची अपेक्षा करावी. तुका म्हणे गोड तेने पुढे माझी गोड. माझी सर्व इच्छा सर्व कामना भक्तीच्या माध्यमातून पूर्ण होते. तुका म्हणे गोड तेने पुढे माझी गोड. आता गोड काय काय आहे कधी पुन्हा येता कदाचित भगवंताने आयुष्य दिलं आणि चिंतनाला येण्याचा योग आला. भगवंतांनी दिलेल्या बुद्धीचा वापर करून गोड काय आहे एकच सांगतो आणि पुढे सांगतो. गोड भगवंताचं नाम आहे. गोड भगवंताचं रूप आहे. भगवंत सर्वांगाने पेढा जसं सगळ्या अंगाने गोड आहे का पेढ्याचं वरचं बाजूला काढायचं मधलं खायचं असं काय आहे. पेढा सगळ्या अंगाने गोड आहे तसं देवाचं नाम गोड आहे. नाम गोड नाम गोड. पूर्वी कोड आमचे आमचं कोड आमची इच्छा आमची कामना सर्वच सर्व परमात्मा पूर्ण करणार आहे म्हणून एका परमात्म्याशिवाय दुसऱ्या देवाची सेवा करणार. एका भगवंताशिवाय दुसऱ्या देवाची शरणागती करणार नाही. सांडोनी आपण धरलाव कवनाते म्हणे देव बहुलाज वाटे चित्ता आणि का ते देव म्हणता. सांडोनी या हिला कोणी वेचावे त्या गाला. यदा कदाचित आपण जिज्ञासू मंडळी आहात. विचार सागराचा अभ्यास करणार आहात. अमृताचा अभ्यास करणारे आहात. यदा कदाचित आता भक्तीच्या एका शेत लागलेली आहात. आपण जिज्ञासू वृत्तीचे आहात. जिज्ञासू वृत्तीने मी अभंग आपल्या पुढे मानतोय. आपल्या बुद्धीने त्याचा जरी अर्थ लावला तर भक्ती साधन सगळ्यात श्रेष्ठ साधन आहे. जरी आपण अमृत अनुभव वाचला चांगले पासष्टी वाचली तर भक्तीचं सुख काय आहे हे शोधावं. आत्मनिष्ठ जरी असेल ज्ञानी असेल तर भक्तीचं सुख त्यालाही दुर्मिळ आहे. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ द्या. हे भक्तीचं सुख आहे आणि या भक्तीच्या सुखातून हे सगळे दुमदुमिले आहे दुमदुम गेलेलं आहे. पण जगद्गुरु शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे गोड. असं गोड भक्ती सुख गोड भक्ती सुख तात्काळ लागे तात्काळ हे प्राप्त होणार आहे. नाथराय भगवंतामध्ये सांगतात आणि भक्ती सुखातूनच आपलं जीवन उचंबळून जात असतं. आणि जीवनामध्ये सुख रूप आधी आणि अंती ह्या सगळ्यांना भक्ती श्रेष्ठ. जगद्गुरु तुकोबाराय ह्या भक्तीला हीच भक्ती म्हटलं जातं दुसरी भक्ती नाही. हेच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. 2 तास तुम्ही संसाराची कामं सोडून इथं आला. हे भक्ती ऐकून संसाराची कामं सोडून आनंदीला माझ्याबरोबर चला म्हणत नाही. कारण मला देखील जाऊन संसाराचंच काम करायचंय. तुम्ही 2 तास संसार सोडून इथं आला. तुमच्या चित्तातून संसार बाजूला काढलेला आहे 2 तास. विचार सागर अमृत अनुभव तुम्हाला हेच सांगत असेल. तुम्ही संसारात राहा पण तुमच्या चित्तामध्ये संसार नको आहे. जसं तुमच्या चित्तात संसार असला नाव पाण्यामध्ये असेल ती तरुण जाईल. पण पाण्यात जर नावेमध्ये जर पाणी असेल नाव बुडे. तसं तुमच्या चित्तात जर भक्ती विषय असेल परमात्मा विषय असेल जरी तुम्ही संसारात असला तरी तुम्हाला सुखच प्राप्त होईल. संसार आलिया एक सुख आहे आठवावे पाय विठोबाचे. विठोबाचं पाय आठवण्यामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने सुख आहे. तुका म्हणे गोड तेरे पुढे माझी गोड. ज्ञानेश्वर